उल्लासनगर महानगर पालिका की महापौर अश्विनी निकम की पहल पर अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर गोल मैदान में महिलाओं के सम्मान के लिए एक खास प्रोग्राम रखा गया। इस प्रोग्राम में कई सालों से पेंडिंग पड़े महिला बचत गट के स्टॉल्स बांटे गए। शहर के अलग अलग महिला बचत गट की बड़ी संख्या में महिलाएं इन स्टॉल्स की चाबियां लेने के लिए मौजूद थीं। शहर में अलग अलग जगहों पर इंडस्ट्री और बिजनेस शुरू करने के लिए करीब 50 महिला बचत गट को स्टॉल्स दिए गए हैं और इसके जरिए महिलाओं को आत्मनिर्भर बनने का मौका दिया गया है। स्टॉल्स की चाबियां महापौर अश्विनी निकम ने बांटी। इस मौके पर पूर्व मेयर पंचम कलानी, सीमा कलानी, कविता लासी, मनीषा भानुशाली, अंजलि साल्वे और कई दूसरी जानी मानी महिलाएं मौजूद थीं। मौजूद लोगों ने कहा कि महिला दिवस के मौके पर इस पहल से महिला बचत गट की महिलाओं को रोजगार के मौके मिलेंगे और महिलाओं की आर्थिक मजबूती को बढ़ावा मिलेगा। ज्योती म्हणजे प्रेरणेचा स्तोत्र, ज्योती म्हणजे आपल्या नवीन उजागर करण्याचा स्तोत्र, तेच कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। असा या स्त्री शक्तीचा सन्मान, जागर आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांचा अधिकार, जागरूकता, सन्मान, लैंगिक समानता या सर्वांना प्रेरणा देणारा आजचा हा कार्यक्रम सन्माननीय महापौर यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आयोजित होतोय। अश्विनीताई कमलेश निकम यांच्या हस्ते हा व विविध मान्यवरांच्या हस्ते इथं दीप प्रज्वलन करून त्या नगरसेविका असतील, माजी महापौर असतील, आजी महापौर सन्मान होतोय। आपण वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करतोय। हा वृक्ष प्रेरणेचा वृक्ष आहे, प्रेरणे स्तोत्रचा आहे, ज्ञानाचा आहे, जे आपण आपल्या घरी लावले असताना आजच्या दिवसाची सोनिया मामी यांचं देखील स्वागत आहे। नागेंद्र गुलाब यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। शॉल एकदम परफेक्ट। उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध आणि प्रतिष्ठित नागरिक मान्यवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आता औपचारिक स्वागताचा कार्यक्रम सर्वांचं नगरी सिंधू नगरी देखील म्हटली जाते। तरी मां सभी सिंधी भेनर जो इस्तिकबाल की गया सभी जो स्वागत की गया ना प्रोग्राम में आप सभी जो विचे हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवर के रूप में आए उन्होंने जो विचे स्वागत है। भाषा रुगो जरियो आसान जो संदेश पहुंचाएं जो पर असा सभई दिसो मी मराठी मध्ये पुन्हा एक गोष्ट सांगते, पुन्हा हिंदीत सांगते। असं हम सिंधी ऐसे थे जिसने पूरा हिंदुस्तान मांगा, म्हणून सिंधीसाठी कुठला स्टेट नाही तर अख्खा हिंदुस्तान मध्ये पसरलेला आमचा सिंधी बंधू आहे। आज उल्लासनगर मध्ये तेवढाच ताकतीने मेहमानों का यहाँ पर स्वागत हो रहा है। इसके बाद हम आगे पुरस्कारों की ओर बढ़ेंगे। अश्विनीताई, उल्हासनगर बिझनेसचा फार मोठा हब मानलं गेलं आणि इलेक्शन मध्ये उभे असताना तुम्ही महापौर झालात, तुम्हाला कसं वाटतंय आणि आज महिला दिनानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्व महिला बसल्यात, मग आपण पुरस्काराला सुरुवात करूया। अगदी 2 मिनिटात आपण काय शुभेच्छा द्याल? सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान राखून इथे आला त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आपण महिलांसाठी खूप काही करणार आहोत पुढेही, ही तर फक्त पुढे तुम्ही पाहालच मी महिलांसाठी काय काय करेल ते। आणि मला अनुभव नाहीये जास्त स्टेजवर बोलायचा, मी प्रयत्न करतेय। मी आज जशी एक महापौर म्हणून उभी आहे, माझी इच्छा आहे उल्हासनगरची प्रत्येक महिला, प्रत्येक मुलगी ही अशाच मोठ्या पदावर जावी आणि तिने तिचं नाव मोठं करावं। मी एक छोट्या घरातून आलेली आहे,
आणि मी कधी स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की मी अशा कुठल्या पदावर जाईल, पण माझ्यावर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद आणि पप्पू कलानी यांचा आशीर्वाद, ओमी कलानी यांनी माझ्या ठेवला आणि मला या पदावर पोहोचवलंय. तर मी सोनं करेल हीच तुम्हाला एक ग्वाही देते आणि महिलांसाठी मी नेहमी उभी राहील याचा तुम्हाला विश्वास देते. थँक्यू. अनेकदा असं पाहिलं गेलंय की पुरुष महापौर असला की महिला थोडंसं कुठं खिचखिच होते की आपण कसं बोलावं, आपण व्यक्त कसं व्हावं. पण आता महिला महापौर असल्या कारणाने त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय की आपण आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या उल्हासनगरसाठी कशा सोडाव्यात, त्या सर्व आता सूत्र मॅडमच्या हातात आहेत. सर्वप्रथम तर उल्हासनगरमधील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी. त्याच्यामध्ये आपण बहुसंख्य महिला आलेल्या होत्या. त्यांना आपण त्यांच्या चाव्यांचं म्हणजे आपण त्यांना ज्या स्टॉल देणार होतो त्याचं आज वाटप करण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांनी आपल्यासाठी काम केलं होतं, टॅक्सच्या पावत्या वाटल्या होत्या बचत गटांच्या महिलांनी, त्यांचं पण 4 ते 5 वर्षापासून मानधन पेंडिंग होतं, तेही आज आपण रिलीज केलेलं आहे. त्यांनी जो संघर्ष केला होता, त्यांनी जी आपल्या उल्हासनगरसाठी मेहनत केली होती, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज उल्हासनगर महापालिकेने केलेलं आहे. त्याच्यात माझा थोडासा वाटा आहे की मी त्यांना हे देण्यात यशस्वी झाले. आणि कार्यक्रम हा इतका जोरात आणि थाटामाटात झालेला आहे की उल्हासनगरमधली प्रत्येक महिलेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महिला खुश होऊन गेलेल्या आहेत इथून. आणि आज मी एक वचन देऊ इच्छिते महिलांना की मी आज त्यांच्यासाठी हा पहिला कार्यक्रम केला आहे. मी नेहमी त्यांच्यासाठी कार्यक्रम करेल, त्यांच्या ज्या पण समस्या आहेत त्यांना मी निवारण करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल. माझ्याकडे आलेली प्रत्येक महिला ही तिला मी न्याय मिळवून देईल याची मी त्यांना ग्वाही देते. आणि माझ्यापर्यंत त्यांनी यावं, त्यांचे जे पण समस्या असतील त्या घेऊन याव्या, मी नेहमी त्यांना निवारण करून देईल त्याचं. धन्यवाद. नमस्कार. आज जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी गोल मैदान येथे उल्हासनगरच्या सन्माननीय प्रथम नागरिका महापौर अश्विनीताई कमलेश निकम यांच्या संकल्पनेतून आधारित आणि सुंदर अशा मोठ्या जागतिक निमित्त महिला दिनाच्या जागतिक निमित्त असं मोठं कार्यक्रम भव्य दिव्य इथं आयोजित केलं आहे. खरं तर मी डॉक्टर सानवी जेठवानी मूल नांदेड़ और मुझे बहुत अच्छा लगा कि मैं आज इस कार्यक्रम का हिस्सा हुई हूँ. मुझे सूत्र संचलन से इस कार्यक्रम को बांधने का मौका मिला. किंतु ये कार्यक्रम सिर्फ एक कार्यक्रम न रहकर या सेलिब्रेशन का कार्यक्रम न रहकर ये कार्यक्रम अपितु ऐसा है जिससे हम आने वाली पीढ़ियों को और भी प्रेरणा दे सके. उल्लासनगर के अनेक पैनल में जो महिलाएं उत्कृष्ट कार्य कर रही हैं या अपने अपने क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया हो या उत्तम कार्य से आज तक अपने अपने कार्य में अपना नाम कमाया हो, उन सभी का सम्मान हुआ. महिलाओं के कुछ विषय पर यहाँ पर नृत्य नाटिकाएं सादर हुई. इन सब से एक अच्छा मौका मिला कि यहाँ के महापौर मैडम ने जो महिला महापौर बनी और उसके बाद उन्हें लगा कि हमने अपने ही क्षेत्र में कुछ न कुछ महिलाओं के लिए सम्मान में करना चाहिए. उनका इतना बड़ा भव्य दिव्य आयोजन जिसमें महिलाओं के ऊपर सम्मानित से ज़्यादा महिलाओं को प्रेरित करने वाला ये कार्यक्रम रहा. मैं उनकी संकल्पना को सलाम करती हूँ और उन्हीं के साथ पूरी टीम जो आज नगर सेविकाओं की टीम ने मिलकर इसको सफल बनाया और अनेक महिलाओं को एक साथ जोड़कर इसमें जाति लिंग भेद भाव अनेक से सभी को दूर रखकर इन्होंने एक विचारधारा से सबको जोड़ा. वो विचारधारा ही सबसे बड़ी बात थी और इस कार्यक्रम के आयोजन में जो सफलतापूर्वक मिली है मैं उनका और पूरे उल्लासनगर महानगर पालिका के प्रशासन का अभिनंदन करती हूँ. और रेखा ठाकुर का विशेष अभिनंदन जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और मौका दिया. आई सभिन म्हणजे सिंधी भावरून भेनरून खे महिला ॾींहं जाम जारियूं शुभकामनाएं. आज 8 मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महानगरपालिकेतून आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि आज तो 8 मार्च आपल्या ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत अश्विनी कमलेश निकम यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात आणि सर्व माता भगिनींना ज्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेले काबाड कष्ट करणाऱ्या अशा महिलांचा सन्मान करून आणि त्यांना त्यांचा मान देऊन उल्हासनगरमधील सगळ्या महिलांचं कर्तव्य त्यांनी आज
जोपासलेला आहे आणि आम्हाला याच्या पुढेही आशा आहे का आमच्या महापौर, उल्हासनगरमधील महापौर आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी, आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी नेहमी तत्पर राहतील आणि असेच त्यांचा मान सन्मान त्यांना मिळवून देतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।